श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात बीबीएम न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। कोसारी दुहेरी खून प्रकार। जत तालुक्यात रक्ताचा सडा। संखमध्ये एमएससीबी वायरमनचा गावठी कट्ट्याने थरारक खून। झोपेतच संपवलं। बिरादार वस्तीवर मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा गोळीबार। अनैतिक संबंधातून गेम झाल्याची चर्चा। जत पुन्हा एकदा हादरलं। जत संख दिनांक 10 मे 2026। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख परिसरात मध्यरात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला। महाराष्ट्र विद्युत महामंडळात एमएससीबी वायरमन म्हणून कार्यरत असलेले संतोष उर्फ कुमार शिवाप्पा बिरादार, वय 42 वर्ष, राहणार संख, यांची त्यांच्या राहत्या घरी कुटुंबासमोर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। पोलिसांची तत्परता। 3 तासात 2 मारेकऱ्यांना अटक। उमदी पोलीस स्टेशनने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत खुनाच्या गुन्ह्याची अवघ्या 3 तासात उकल केली। प्रेस नोटनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 138/2026 BNS कलम 103(1)(3)(5) सह आर्म ॲक्ट 2 मुख्य संशयितांना अटक करण्यात आलेली आहे। महंतेश मलैया स्वामी, वय 35 वर्ष, राहणार दरीबडची, ज्याचे संखमध्ये वेल्डिंग फॅब्रिकेशन दुकान आहे। 2 रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे, वय 22 वर्ष, राहणार सांगली, या दोघांनीही खुनाची कबुली दिली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व 2 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आलेली आहे। घटनेचा थरार। डोळ्यांदेखत पित्याचा अंत। संतोष कुमार बिरादार हे आपल्या पत्नी आणि 3 मुलांसह घरासमोरील पॉर्चमध्ये गाढ झोपेत होते। रात्री 12:30 ते 1च्या सुमारास नियोजित कट रचून हत्या करण्यात आली। आरोपी महंतेश स्वामी याने संतोष यांच्या अगदी जवळ जाऊन गावठी कट्ट्यातून पहिली गोळी छातीत झाडली। गोळीच्या आवाजाने कुटुंब जागे झाले आणि आरडाओरडा सुरू झाला। त्याचवेळी आरोपीने दुसरी गोळी झाडून संतोष यांचा जागीच जीव घेतला। मुलीच्या धाडसामुळे आरोपी ओळखला। हल्ला करून अंधाराचा फायदा घेत शेतातून पळून जात असताना आरोपी रोहित जगदाळे खाली पडला। मैताच्या मुलीने, म्हणजे जिचं वय 16 वर्ष आहे, त्याला प्रत्यक्ष पाहिले आणि ओळखले। या मुलीने तातडीने संखमधील लोकांना फोन करून मदतीसाठी बोलावलं। मुलीच्या जबाबानुसार फिर्याद नोंदवण्यात आली। अनैतिक संबंधाचा संशय आणि गंभीर प्रश्न। या हत्येमागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याची प्राथमिक चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे। तसेच जत तालुक्यात नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येनंतर पुन्हा गावठी कट्ट्याचा वापर झाल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत। हे कट्टे येतात कुठून असा सवाल विचारला जात आहे। जत तालुक्यातील नागरिक आता कोणाच्या विश्वासावर जगायचं असा सवाल विचारत आहे। बातमीचे संपादक बसवराज महाराज अलगूर, बीबीएम न्यूज नेटवर्क। आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडुदरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती। सदर पथके ही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महंतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरच्या दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत।
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.